मनसेनं पंढरपुरात बैठक घेत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय संकल्प सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पंढरपुरात बैठक घेत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे। पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतल्याची माहिती नेतेगणांनी यावेळी दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि त्यासाठी आज माढा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती। या बैठकीला प्रामुख्याने आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, माढ्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, हे तिन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमचे सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष या प्रमुख लोकांची या ठिकाणी बैठक घेतली आणि आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी सक्रिय होऊन आम्ही या ठिकाणी प्रचारात सहभागी झालो पाहिजे आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी मतदान करून हे दोन्ही उमेदवार आम्ही विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते तर माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे। लवकरच मनसे सैनिक मैदानात उतरणार असून सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात विजय संकल्प सभा होणार असल्याची माहिती पक्षातर्फे यावेळी देण्यात आली।